नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आपण करत आहोत प्रश्नांचा सराव आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2024। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गट ब ची 2024 ची आणि गट क ची 2024 ची परीक्षा फार लांब आपली गेलेली आहे। जवळजवळ 1.5 वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे। मात्र याच्यात जागा कमी आहेत, त्यामुळे ऑलरेडी आपल्याला असं वाटतं की इतक्या कमी जागांमध्ये आपलं कसं होईल। मात्र लक्षात ठेवा की ही जी परीक्षा आहे याच्यात तर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचेच आहेत, पण जितका जास्त अभ्यास तुम्ही या परीक्षेसाठी कराल त्याच्यानंतरच काही दिवसानंतर, म्हणजे जसं आपलं जानेवारी आणि फेब्रुवारी पण परीक्षा झाली 2024 ची, की लगेचच 2 महिन्यानंतर आपली 2025 ची गट ब आणि गट क पूर्व परीक्षा होणार आहे। आणि त्यामुळे जितका जास्त अभ्यास आत्ता तुमची पूर्ण तयारी असेल तितक्या जास्त अभ्यासाने तुम्ही त्या परीक्षांना उतराल आणि सलग तुमच्या हातामध्ये 4 पूर्व परीक्षा असतील। त्यामुळे लक्षात ठेवा की जितक्या जास्त ताकदीने तुम्हाला अभ्यास करता येईल तितक्या ताकदीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आणखीन बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की आपण सारखे पीवायक्यूचं विश्लेषण का करायचं असतं, कारण जर तुम्ही कुठल्याही टॉपर्सचे व्हिडिओ बघा, कुठल्याही टॉपर्सची स्ट्रॅटेजी बघा किंवा जे आपण विश्लेषणाची पुस्तकं वाचतो, तर या सगळ्या गोष्टींच्या मागचं कारण काय आहे? कारण जो आपला सिलेबस आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की आपला जो सिलेबस आहे, आपल्या ज्या सिलेबस मधले जे चॅप्टर्स आहेत हे बऱ्याच वर्षांपासून, म्हणजे जेव्हापासून आपण एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास आपण जेव्हापासून करत आहोत तेव्हापासून हे जे सगळे स्टॅटिक विषय आहेत आणि हे स्टॅटिक विषयांमधली जी माहिती आहे ही माहिती कधीच बदलत नाही। आणि याच्यातली जी काही चालू घडामोडींची निगडीत जी माहिती आहे तीच फक्त त्यांची जी काही आकडेवारी असते, इकॉनॉमिक्सची आकडेवारी असेल, सायन्स मधले काही ज्या नवीन होणारे संशोधन असतील, करंट अफेअर्स असेल, तर ह्याच घटकांमध्ये फक्त बदल होतो। बाकी संपूर्ण विषय जे आहे ते संपूर्ण विषय तेच आहेत। आणि त्यामुळे आतापर्यंत इतक्या प्रश्नपत्रिका झाल्या, इतक्या परीक्षा झाल्या, इतके पेपर होऊन गेलेले आहेत, आता असा फारच कमी भाग राहिलेला आहे सायन्सचा भाग सोडला तर, की ज्याच्यामध्ये आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाही। आणि त्यामुळे आयोगाला जर तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस केलं तर तुम्हाला दिसेल की आयोगाने एकच घटक, त्यातले उपघटक, त्याच्याशी निगडीत घटक याच्यावरतीच वारंवार तुम्हाला प्रश्न आलेले दिसतात। आणि त्यामुळेच यासाठीच तुम्हाला जास्तीत जास्त जर अचूक मार्क मिळवायचे असतील, शुअर शॉट 100 पैकी 50 मिळवायचेच असतील, तर तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस आणि त्याच्या प्रत्येक उपघटकाचा अभ्यास केल्याशिवाय कुठलाही पर्याय तुमच्याकडे नाही। तुम्ही कितीही पुस्तकं वाचत राहिलात, अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, पण त्याचा येणारा आउटपुट आणि प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यानंतर येणारा जो आउटपुट आहे याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो। आणि त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस इतकं जास्त महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपण त्याच्यावरती सतत भर देत असतो। सो आपण या प्रश्नपत्रिकांच्या मालिकेत ही आपला 3रा व्हिडिओ आहे हा। याच्यामध्ये हा पुढचा प्रश्न बघा, इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे हा पुढचा, आणि तो कुठल्या घटकावर विचारलेला आहे तर दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्यावर विचारलेला आहे। जर तुम्हाला प्रश्न वाचलेले असतील तर तुम्हाला माहिती आहे की दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, अलग आहे, लकडावाला आहे, पीडी ओझा आहे, दांडेकर आणि रथ आहे, आणि काय गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन। तर ह्यांच्या ज्या काही आकडेवाऱ्या आहेत, यांनी दिलेली जी काही दारिद्र्याची आकडेवारी आहे याच्यावरच सतत तुम्हाला प्रश्न आलेले दिसतात। यावर्षी रंगराजनवर आला, पुढच्या वर्षी तेंडुलकर याच्यावरती येईल, तेंडुलकरांवरती आला मग पीडी ओझा यांच्यावरती येईल, मग अलग समिती आहे त्याच्यावर येईल, मग लकडावालावरती येईल, आणि फिरून पुन्हा तेच येणार आहे। बेरोजगारीचे प्रकार पुन्हा तेच येणार आहेत। म्हणून जे कन्फर्म आहे ते आधी अचूक पाठ करा, ते शुअर शॉट त्याची रिव्हिजन करून घ्या, कारण कमीत कमी तितके मार्क तरी तुमच्या हातातून जाता कामा नयेत। आणि ज्याचं हे अचूक झालं तर मग त्याला सहजपणे त्या विद्यार्थ्याला पुढचे 10 मार्क, 15 मार्क, अगदी 20 मार्कांपर्यंत आरामात पुढे जाता येतं। पण जर इथंच आपण गडबडलो, इथेच जर आपण सगळं चुकीचं केलं, जे येणार होतं, जे माहिती होतं तेच जर आपण चुकीचं करत गेलो, तर मात्र आपली परीक्षेत पास होण्याची चान्सेस फार कमी होऊन जातात। आणि त्यामुळे आयोगाचे प्रश्न आणि प्रश्नांचा सराव, आयोगाच्या प्रश्नपत्रिका। चला, सो 2011-12 मध्ये नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली असा प्रश्न आहे। तर 11-12 मध्ये जे नियोजन आयोगाने जी दारिद्र्य रेषा निश्चित केलेली होती, तर आपल्याला हे माहिती आहे की
कधी 9 मध्ये कुठली समिती आलेली होती तर 2009 मध्ये आलेली तेंडुलकर समिती आहे. तर ह्या तेंडुलकर समितीची जी आकडेवारी आहे हीच नियोजन तेंडुलकर समिती आहे. तेंडुलकर समितीचीच आकडेवारी जी आहे तर ती नियोजन आयोगाने ग्राह्य धरलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण दारिद्र्याची आकडेवारी म्हणतो तर ती तेंडुलकर समितीच्या अहवालानुसारच प्रसिद्ध झालेली दारिद्र्याची आकडेवारी आपण गृहीत धरत असतो. आणि रंगराजन समिती कधी आली 2012ला आली, बरोबर, 2012ला नंतर आलेली होती ती. त्यामुळे आणि अजूनपर्यंत रंगराजन समितीचे जी काही आकडेवारी आहे ही नियोजन आयोगाने स्वीकृत केलेली नाही, हे आपण वाचलेलं आहे पुस्तकामध्ये. त्यामुळे दारिद्र्य रेषा कशाच्या आधारावर मोजायची असा जर प्रश्न आला किंवा कुठल्या समितीच्या आधारावर मोजायची तर तेंडुलकर समिती. बघा आयोगाने काय विचारलेलं आहे तर दारिद्र्य रेषा कुठली आपण निश्चित केलेली आहे, तर कुठली निश्चित केलेली आहे दारिद्र्य रेषा यासाठी आपण आधी तेंडुलकर समिती आहे तेंडुलकर समितीची माहिती घेऊया. बघा इथं बघू शकता तुम्ही, जर दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47 आणि शहरी भागासाठी 32, जर आपण केअरफुली प्रश्न म्हणजे पेपर सॉल्व करताना जर आपलं डोकं शांत असेल तर आपल्याला माहिती होईल की ग्रामीण भागासाठी 47 आणि शहरी भागासाठी 32 असं असतं का? नाही. ग्रामीण भागासाठी 32 आणि शहरी भागासाठी 47 ही जी आकडेवारी आहे ही उलट केलेलं आहे इथे. आणि ही आकडेवारी कुणाची आहे? ही आकडेवारी आहे रंगराजन समितीची. आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की प्रतिदिन जो आपला उपभोग खर्च आहे तो किती असायला पाहिजे रंगराजन समितीच्या आकडेवारीनुसार ग्रामीण आणि शहरी भागातला, तो 32 रुपये आणि 47 रुपये. सो 32 रुपये ग्रामीण आणि 47 रुपये शहरी. मात्र इथं विचारलेला आहे, नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली, ही रंगराजन समिती 2012च्या नंतरची आहे, ती आयोगाने स्वीकृत केलेली नाही त्याची आकडेवारी अजून, म्हणून हे येणार नाही. आणि हे जरी आलं तरी सुद्धा ते विधान चुकीचं आहे, कारण ग्रामीणचं शहरी आणि शहरीचं ग्रामीण केलेलं आहे. पुढे बघा, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी किती? 49 रुपये आणि शहरी भागासाठी शहरी भागासाठी 56 रुपये. तर ही जी दारिद्र्याचं दरडोई उत्पन्न जे आहे प्रतिदिन जे वापरलेलं आहे हे जरी तेंडुलकर समितीचं असलं तरी ते 2011-12चं आहे का? नाही. 2000 कितीचा आहे? 9-10चा आहे का 2004-5चा आहे ते मला तुम्ही सांगायचं आहे. आणि जो पहिला ऑप्शन आहे दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी किती? 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये हा प्रति महिना मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर हा तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार सांगितलेला आहे आणि ते त्याचं उत्तर आहे. ओके, सो इथं तेंडुलकर समिती कधी आली? 2011-12ची आकडेवारी. सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण कुठे सांगितलं त्यांनी? छत्तीसगडमध्ये सांगितलेलं आहे. दारिद्र्याचं प्रमाण देशामध्ये किती आहे तर 21.9 आहे. 2011-12ची आकडेवारी आहे ही. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे तर ग्रामीण भागात दारिद्र्याचं प्रमाण आहे 25% आणि शहरी भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण आहे 13.7%. असं पाठ करायचं. 13-7, 25-7, 21-9. 13-7, 25-7, 21-9. आयोगाने 21.9 वरती सुद्धा प्रश्न विचारून झालाय. आयोगाचा प्रश्न 13-7, 25-7 वरती विचारून झालेला आहे आणि हा जो वरती प्रश्न आहे हा या आकडेवारीवरती आहे. त्यामुळे एकदा तुम्ही रंगराजन व्यवस्थित पाठ केलं, एकदा तुम्ही तेंडुलकर समिती व्यवस्थित पाठ केली की मग तुमच्या आकडेवारी चुकणार नाही. सलग फक्त 11-12, 9-10 आणि इकडे पण तेंडुलकर 11-12 एवढंच पाठांतर करायचं आहे. आणि प्रतिदिन जर खर्च विचारला तर 26 रुपये ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये 32 रुपये प्रतिदिन. ज्याला उपभोग खर्च ज्याचा होत नाही ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये त्याचा समावेश होतो. सर्वाधिक प्रमाण कुठे तर छत्तीसगडमध्ये. सर्वाधिक प्रमाण जर 2004-5चं जर विचारलं तर सर्वाधिक दारिद्र्य ओरिसा या ठिकाणी आढळतं. नंतर 9-10चा जर विचार केला तर सर्वाधिक दारिद्र्य बिहारमध्ये आढळतं आणि 11-12चा विचार केला तर सर्वाधिक दारिद्र्य कुठे? छत्तीसगडमध्ये आढळतं. छत्तीसगड. आणखीन जर रंगराजन समितीनुसार जर आपल्याला असं विचारलं गेलं की 2011-12 नुसार रंगराजन समितीनुसार दारिद्र्याचं प्रमाण सर्वाधिक असलेली राज्य कुठली तर 36 मणी ओढ्यामध्ये. लक्षात ठेवा, 36 मणी ओढ्यामध्ये म्हणजे छत्तीसगड आहे. त्यानंतर कोण आहे? मध्य प्रदेश आहे, ओरिसा आहे आणि कोण आहे? मणिपूर आहे. ओके, 36 मणी म्हणजे मणिपूर आहे, ओढा म्हणजे ओरिसा आहे तुमचं आणि एम म्हणजे मध्य प्रदेश आहे. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न आहे पॉलिटीचा.
काय प्रश्न विचारलेला आहे तर महाधिवक्ता यांच्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि महाधिवक्तांवरती आयोगाने एकदा प्रश्न विचारला की महाधिवक्ता तुमचा एकदम ॲक्युरेट पाठच झाला पाहिजे, मग महाधिवक्तावर कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला तो आला पाहिजे. बघा महाधिवक्ता काय पहिले विचारलेलं आहे ते आधी बघू आणि मग महाधिवक्त्यांची आधी माहिती बघू आणि मग इकडे जाऊ. बघा राज्याचा महाधिवक्ता जो आहे हा राज्याचा आहे. आर्टिकल 165 नुसार आपण राज्यामध्ये राज्यपाल जे आहेत हे राज्यपाल महाधिवक्त्यांची नियुक्ती करत असतात, बरोबर. त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राज्यपालांकडे देतात. यांची पात्रता काय आहे तर हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांची पात्रता असायला पाहिजे. कालावधी कधी हे अतिशय महत्वाचं आहे की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया तिकडे AGI आणि इकडे महाधिवक्ता. तर हे जे आहेत हे ते वरती राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आणि हे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावरती राहत असतात. राज्य शासनाचे पूर्णकालीन वकील आहेत का? नाही, पूर्णकालीन वकील नाहीत. खाजगी वकिली करू शकतात का? होय, खाजगी वकिली करू शकतात. सरकारी सेवक या गटामध्ये मोडतात का? तर सरकारी सेवक या गटामध्ये ते मोडत नाहीत. जरी त्यांचं पद हे घटनात्मक असलं तरी राज्यपालांच्या मर्जीवरती यांचा जो पदावधी आहे या पदावधी अवलंबून असतो. ओके, चला आता प्रश्नाकडे जाऊया. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे या चार विधानांमधलं फक्त एकच विधान असेल जे की तुमचं चुकीचं असणार आहे. कसं, तुम्हाला जर समजा काहीच माहिती नसेल तर कुठलं विधान चुकीचं असू शकतं तर नेहमी लक्षात ठेवा जिथे तुम्हाला फॅक्ट्स, जिथे तुम्हाला पदे, जिथे तुम्हाला कालावधी अशा गोष्टींचा अशा फॅक्ट्सचा उल्लेख केलेला आहे ती विधानं चुकीची असण्याचा चान्स जास्त असतो. पण आपल्याला पहिला अभ्यास बघा, जेव्हा तुम्हाला माहिती नसेल तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा वापर करायचा आहे. महाधिवक्त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात, नाही, पहिलंच विधान बघितलं यांची नेमणूक राज्यपाल करतात, त्यामुळे पहिलंच विधान आपल्याला असत्य मिळालेलं आहे. बाकी कायदेशीर बाबींवर राज्य सरकारला सल्ला देतात, हो सल्ला देतात. राज्यपालांनी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडतात. संविधान किंवा कायद्याने दिलेली कार्य पार पडतात, हो ही कार्य पार पडतात. हे कार्य हा सल्ला देतात, सगळं करतात. काय चुकीचं होतं? जिथं तुम्हाला एखादं पद दिलेलं होतं, जिथे तुम्हाला एक उच्चपदस्थ व्यक्ती दिलेला होता, जिथे तुम्हाला नेमणूक दिलेली असेल, जिथे तुम्हाला पदावरी दिलेला असेल, जिथे तुम्हाला पदावरून काढण्याची किंवा काढणारी व्यक्ती विचारलेली असेल, अशी विधानं जी आहेत अशी विधानं चुकीचं असण्याचा चान्स जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो थांबूया इथे आपण आणि पुढचे प्रश्न जे आहेत हे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणखीन एक की याच्यासाठी आपण आपली ही जी आता जे आपण हे बघितले प्रश्न, तर यासाठी आपण ही आपली 18 प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच जी आहे तर ती आपल्या ॲपवरती आहे, ज्याच्यामध्ये आपण अशा आयोगाच्या गट ब, गट क, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा अशा टोटल 18 प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण या बॅचमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो ती नक्की चेकआउट करा. थांबूया इथे.